नमस्कार, मी शुभांगी भारती. भारती शेअर मार्केटच्या आजच्या या फ्री यूट्यूब लर्निंग सेशनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला टॉपिक आहे, आपण पाहणार आहोत की ज्यावेळेस आपण ऑप्शन सेलिंग करत असतो, ऑप्शन सेलिंग करत असताना आपल्याला कमीत कमी 1 लाख रुपये मार्जिन आपल्या अकाउंटला ठेवावं लागतं. पण आपण 30 ते 35 हजारामध्ये पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 30 ते 35 हजारामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, ऑप्शन सेल करू शकता. तर ते कसं ते आज आपण पाहणार आहोत. तर आजचा आपला टॉपिक आहे ऑप्शन सेलिंग करत असताना जे 30 ते 35 हजारात आपण ऑप्शन कसं सेल करू शकतो. तर आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूयात. आपण ज्या ह्याच्यावरती हे पाहणार आहोत, शिकणार आहोत, तर ती साईट जी आहे ती आहे सेन्सिबल. तुम्ही गुगलमध्ये गेले, सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सेन्सिबल टाकायचं आहे, sensible.com. ओके, तुम्ही ज्यावेळेस हे सर्च कराल गुगल सर्च बॉक्समध्ये त्यावेळेस तुम्हाला हे पेज ओपन होतं. हे पेज ओपन झाल्याच्या नंतर ट्राय फॉर फ्री और डाउनलोड ॲप. मग तुम्ही अगोदर ते फ्रीमध्ये पण ट्राय देऊ शकता, 7 दिवसांची ट्रायल तुम्हाला मिळते, किंवा तुम्ही त्याला डाउनलोड पण करू शकता. तर आता सध्या आपण ट्राय फॉर फ्री करूयात. ओके, आता ट्राय फॉर फ्री केल्याच्या नंतर तुम्हाला हे असं एक 4 ते 5 ऑप्शन दिसतील. ओके, 1 2 3 4 5 ऑप्शन दिसतील. याच्यामधले तुम्हाला क्रिएट युअर ओन स्ट्रॅटर्जीवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. ओके, आता हे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ही अशा टाईपची विंडो इथे दिसेल. ओके, तर इथे तुम्हाला बिल्ड अ न्यू कस्टम स्ट्रॅटर्जीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे स्ट्रॅटर्जीवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे थोडक्यात ह्या अशा टाईपचं तुम्हाला दिसेल. आता आपण काय पाहणार आहोत, आजचा आपला टॉपिक जो आहे, आजचा आपला टॉपिक काय आहे, ऑप्शन सेलिंगमध्ये 30 ते 35 हजारामध्ये 30 ते 35 हजारामध्ये आपण ऑप्शन कसं सेल करू शकतो. ओके, हा आजचा आपला काय आहे, टॉपिक आहे. आलं लक्षात? तर आता आपण पाहणार आहोत. आता तुम्ही जर बघितलं तर निफ्टीची प्राइस हे बघा, इकडे प्राइस दिलेली आहे. निफ्टीची प्राइस ही 17,816 रुपये चाललेली आहे. आता आपण काय करतोय, हा जो कॉलम आहे हा कॉलचा आहे. हा जो कॉलम दिसतोय तुम्हाला, हा काय कॉलचा आहे, आणि हा जो कॉलम आहे हा पुटचा आहे. आणि हे मधल्या साईडला तुम्हाला काय केलेले आहे, स्ट्राईक प्राइस दिलेल्या आहेत. ओके, आता निफ्टीची जी प्राइस आहे ती 17,816 रुपये चाललेली आहे, बरोबर. आता आपण काय करणार आहोत, एक इन द मनीचा आपण पुट सेल करणार आहोत. तर आपण 17,800 चाललेली आहे, तर आपण 17,900 रुपयाचा आपण काय करूयात, 17,900 रुपयाचा आपण 950 रुपयाचा स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करून आपण पुट सेल करूयात. ओके, आपण काय केला, पुट सेल केला. आता तुम्हाला इथे दिसत असेल, हे थोडंसं विंडोमुळे पुढचा यम झाकलेला आहे, पण तुम्ही नंतर ते बघू शकता. आता इथं मॅक्सिमम प्रॉफिट हा 10,150चा तुम्हाला काय होऊ शकतो, बरोबर. मॅक्सिमम प्रॉफिट हा 10,150चा होऊ शकतो, पण मॅक्सिमम लॉस हा अनलिमिटेड आहे. जसं मी माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ऑप्शन सेल करत असताना प्रॉफिट हा लिमिटेड असतो, पण लॉस हा अनलिमिटेड असतो. ओके, तर त्याच पद्धतीने मॅक्सिमम प्रॉफिट हा 10,150चा तुम्हाला होऊ शकतो, आणि मॅक्सिमम लॉस हा अनलिमिटेड आहे. ओके, पण तुम्ही जर इथं बघितलं तर तुम्हाला जे फंड रिक्वायर्ड आहे, मार्जिन रिक्वायर्ड, ते तुम्हाला किती, 1,12,000 रुपयाचं काय लागतंय, तुम्हाला मार्जिन लागतंय. मग आता हे जे मार्जिन आहे हे आपण कमी कसं करू शकतो, तर ते आपण कमी हेजिंगद्वारे करू शकतो. आता ते कसं ते आपण पाहूयात. ओके, आता आपण ऑप्शन सेल केलेला आहे. ओके, 17,950ची स्ट्राईक प्राइस घेतलेली आहे. इन द मनी आपण काय केलेलं आहे, पुट सेल केलेला आहे, आणि आता प्राइस चाललेली आहे निफ्टीची 17,816ची. आपण 17,950ची स्ट्राईक प्राइस घेऊन पुट आपण काय केलेलं आहे, सेल केलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, आपण आता एक पुट बाय करणार आहोत. ओके, पहिलं काय केलं आपण, एक इन द मनी पुट आपण काय केला, सेल केला. ओके, ज्यावेळेस मार्केट वरती जातं त्यावेळेस पुटमध्ये तुम्हाला काय होतो, प्रॉफिट होतो. आता हेजिंग करताना आपण एक पुट आपण काय केलेलं आहे, बाय केलेला आहे OTMचा. ओके, आउट ऑफ द मनी पुट आपण काय केलेलं आहे, बाय केलेलं आहे. आणि पुट बाय केला तर मार्केट खाली पडल्याच्या नंतर प्रॉफिट होतो. तर हे आपण काय केलेली पोझिशन, हेज केलेली आहे. तर आता तुम्ही इथं बघू शकता, आता काय तुम्ही इथे पाहू शकता, मॅक्सिमम प्रॉफिट हा
4,555चा होणार आहे की मगाशी जो 10,000चा होता, बरोबर. आता किती सांगताय? 4,555चा तुम्हाला काय होणार? प्रॉफिट होणार. हा प्रॉफिट कसा आहे? हा प्रॉफिट मॅक्सिमम आहे, म्हणजे मॅक्सिमम तुम्हाला एवढाच प्रॉफिट होणार. का? मगाशी 10,000 होता, आता 4,000 झालेला आहे. का? तर ते मी तुम्हाला समजवते. आता मॅक्सिमम लॉस हा मगाशी किती होता? अनलिमिटेड होता, बरोबर ना. पण हा जो अनलिमिटेड लॉस आहे हा किती झाला? 2,945 रुपयाचा तुमचा काय झाला? मॅक्सिमम लॉस झाला. म्हणजे मार्केट कुठेही जाऊ द्या, तुम्हाला मॅक्सिमम लॉस हा 2,945 रुपयाचा काय होणार? लॉस होऊ शकतो. आणि मॅक्सिमम प्रॉफिट हा 4,555चा होणार. मॅक्सिमम लॉस 2,945चा होणार. पण आता जर तुम्ही पाहिलं ह्या साईडला, तर ह्या साईडला तुम्हाला फंड किती लागतोय? ह्या साईडला की जो मगाशी 1,12,000 रुपयाचा फंड लागत होता, तर तो आत्ता किती लागतोय तुम्हाला? 31,913 रुपयाचा काय करतोय तुम्हाला? फंड लागतोय. का? आपण ह्याच्यामध्ये काय केलं? फक्त एक काय केलं? आपण पुट ऑप्शन पुट सेल केला, ओके. आणि एक काय केला? एक पुट काय केला आपण? बाय केला. मग थोडक्यात काय केलं आपण? याच्यामध्ये पोझिशन हेज केली. आणि ज्यावेळेस आपण पोझिशन हेज करतो त्यावेळेस तुम्हाला काय होतं? इथे मार्जिन कमी लागतं. आणि किती तुम्हाला प्रॉफिट होणार, किती लॉस होणार, हे सगळं ह्या पेजवर ते ऑलरेडी सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून दाखवतं. पण हे कॅल्क्युलेशन कसं असतं, ह्याच्या मागचं सायन्स काय, हे थोडंसं 1-2 मिनिटात मी तुम्हाला समजवते, ओके. आपण पुट सेल केला, बरोबर. पुट आपण कितीला सेल केला होता? आपण त्याचा प्रीमियम 203 रुपये भरला होता, बरोबर. प्रीमियम किती भरला होता? 203 रुपये, ओके. आता गुणिले लॉट साईज. मी मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, जो तुम्ही पुट सेल करत असताना जो प्रीमियम भरता तो ऑलरेडी तुम्हाला काय झालेला असतो? मिळालेला असतो. आलं का लक्षात? तर 203 गुणिले निफ्टीची जी लॉट साईज आहे 50 रुपये. आता आपण ह्याचं एक कॅल्क्युलेशन करूयात. ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही पण करून बघू शकता. तर 203 ओके गुणिले लॉट साईज 50, म्हणजे ह्याचा प्रॉफिट किती दाखवतंय? 10,150 रुपये ह्याचं कॅल्क्युलेशन दाखवतंय, ओके, बरोबर. म्हणजे पुट जर तुम्ही सेल केला असता नुसता, तर तुम्हाला ह्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 10,150चा काय झाला असता? प्रॉफिट झाला असता, बरोबर. आता आपण एक पुट बाय केलेला आहे हेजिंग करण्यासाठी, का आता आपल्याला मार्जिन कमी हवं होतं म्हणून आपण एक पुट बाय केलेला आहे. तो कितीचा? 17,800चा आपण काय केलेला आहे? पुट बाय केलेला आहे. त्याचा प्रीमियम किती आहे? त्याचा प्रीमियम आपण हे केलेला आहे 111.90 रुपये गुणिले त्याची जी लॉट साईज आहे निफ्टीची ती, म्हणजे ह्याचं कॅल्क्युलेशन होतं. तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन करून बघा. $5,595 आले लक्षात? 5,595 रुपये. आता जर तुम्ही बघितलं तर आपण काय केलेलं आहे? ह्याच्यामध्ये हेजिंग केलेलं आहे, म्हणजे पुट सेल केलेलं आहे आणि पुट बाय केलेलं आहे. आता तुम्ही जर ह्याचं कॅल्क्युलेशन केलं, ओके, समजा मार्केट वरती गेलं, ओके, तर जो पुट बाय केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला काय होईल? लॉस होईल, ओके. पण मार्केट जर खाली आलं तर याच्यामध्ये तुम्हाला काय होईल? लॉस होईल. आणि ह्याच्यामध्ये काय होईल? तुम्हाला प्रॉफिट होईल, बरोबर. पण आपला ॲनालिसिस आपल्याला हे सांगतोय की मार्केट काय होणार आहे? आता वरती जाणार आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे? आपण पुट सेल केलेला आहे, बरोबर. आपण त्या दृष्टीनेच कॅल्क्युलेशन पाहूयात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असता त्यावेळेस मार्केटचा ट्रेंड काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. कारण त्याच्यावरतीच बऱ्याचशा तुमच्या गोष्टी डिपेंड असतात आणि त्याच्यावरतीच तुमची स्ट्रॅटेजी वर्क करणार की नाही करणार हे डिपेंड राहतं. आलं का लक्षात? तर आपण समजूयात मार्केट वरती गेलं, ओके, 10,150चा तुम्हाला काय झाला? प्रॉफिट झाला. पण हे मार्केट वरती गेल्याच्या नंतर ही जी तुम्ही अपोजिट डायरेक्शनला पोझिशन घेतली होती तर ह्याच्यामध्ये 5,595चा काय होणार? तुम्हाला लॉस होणार. याच्यामध्ये प्रॉफिट आला, ओके. 5,595चा काय होणार? लॉस होणार, बरोबर. आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही 10,150 मायनस 5,595 तर व्हॅल्यू किती येते? सगळ्यांनी कॅल्क्युलेट करायची आहे ही. आणि सगळ्यांनी कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू खाली कमेंट बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये टाकायची आहे, ओके. तर 4,555 रुपये
हे कॅल्क्युलेशन आलं. हे लक्षात आलं तुमच्या? तुम्ही पुट सेल केलेलं आहे का तर तुम्हाला असं वाटतंय मार्केट वरती जाणार आहे, बरोबर, म्हणून तुम्ही काय केलंय पुट सेल केलेलं आहे. आणि मार्केट ज्यावेळेस वरती जाईल त्यावेळेस ज्या पोझिशनमध्ये तुम्ही हेज केलेलं आहे, म्हणजे पुट सेल केलंय का तर मार्केट वरती जाणार आहे, आणि पुट बाय केलेलं आहे, पुट बाय केलाय तर मार्केट खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, पण मार्केट कुठे गेलं, वरती गेलं, बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये 10,150चा प्रॉफिट झाला, आणि पुट जो बाय केलाय त्याच्यामध्ये किती झाला तुम्हाला, 5,595चा लॉस झाला. पण मला काय सांगायचंय याच्यामध्ये, ही जी फिगर आहे 4,555ची, की जो तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिट सांगितलेला आहे, तर ही ऑलरेडी कॅल्क्युलेट करूनच दिलेला आहे इकडे. आलं का लक्षात? म्हणजे हे कॅल्क्युलेशन करायची आपल्याला गरज नाही. ह्यांनी काय केलेलं आहे, ऑलरेडी इथे मॅक्सिमम प्रॉफिट 4,555चं तुम्हाला काय केलेलं आहे, दिलेला आहे, बरोबर. आणि आता जर तुम्ही पाहिलं, तुम्ही म्हणाल मॅडम ह्याच्यामध्ये 5,595चा काय होतोय, लॉस होतोय, बरोबर, असं तुम्ही मला म्हणाल. पण ह्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही हेजिंग करता, हेजिंगमध्ये एका पॉईंटला तुमचा जो लॉस आहे तो पूर्णपणे स्टॉप होऊन जातो. आलं का लक्षात? ज्यावेळेस तुम्ही पोझिशन हेज करता त्यावेळेस एक पोझिशन अशी येते की जिथं तुमचं काय होतो, लॉस पूर्णपणे स्टॉप होऊन जातो, बरोबर. तर त्या अनुषंगाने ह्यांनी कॅल्क्युलेट करून ह्यांनी ऑलरेडी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे 2,945चाच मॅक्सिमम तुम्हाला लॉस होऊ शकतो. आलं का लक्षात? किती होऊ शकतो, 2,945 रुपयाचा मॅक्सिमम लॉस होऊ शकतो. म्हणजेच काय, तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेट करत बसण्याची गरज नाही. हे फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवलेलं आहे. तर हे तुम्हाला काय कॅल्क्युलेट करत बसण्याची गरज नाही. ऑलरेडी सगळ्या गोष्टी ह्यांनी इकडे दिलेल्या आहेत. ओके, ऑलरेडी काय केलेलं आहे, इथे दिलेलं आहे त्यांनी. मॅक्सिमम प्रॉफिट झाला तर तुम्हाला एवढा होणार, आणि मॅक्सिमम लॉस तुम्हाला एवढा होणार. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने जर आपण हेज केलं तर हे मार्जिन काय होतं, आपल्याला कमी मार्जिनमध्ये आपण पोझिशन घेऊ शकतो, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही स्ट्रॅटर्जीवरती तुम्ही काम करत असाल, कोणत्याही याच्यामध्ये फ्युचरमध्ये ट्रेडिंग करत असाल, पण मार्केटचा व्ह्यू आणि मार्केटचा ट्रेंड तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं असतं. कारण तुम्ही ही स्ट्रॅटर्जी, मी किती तुम्हाला खूप चांगली स्ट्रॅटर्जी शिकवली तरी पण जोपर्यंत तुम्हाला ट्रेंड ॲनालिसिस होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय मार्केटमधनं पैसे मिळणार नाहीत. आलं का लक्षात? त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटमधनं जर पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला ह्या ट्रेंडमध्ये किंवा टेक्निकल ॲनालिसिसमध्ये मास्टर व्हावं लागेल. आलं का लक्षात? चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन जे व्हिडिओज मी बनवणार आहे त्याचे अपडेट्स तुम्हाला येऊन जातील आणि तुम्हाला ते इझिली पाहता येईल. तर पुन्हा भेटूयात आपण एक नवीन अशाच ऑप्शन स्ट्रॅटर्जी बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.